सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याला कारणही तसंच असून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापुरात बालाजी सरोवर या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय। एमआयएम पक्षाकडून अनेकांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली। त्यामध्ये एका माजी आमदाराचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय। दरम्यान एमआयएमनं आपला पत्ता ओपन केला असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचं समोर आलंय। मंगळवारी एमआयएमचे माजी नगरसेवक गाजे जागीरदार, अजहर उंडेकरी, कमरुल शेख, नसीम खलिफा, मुबीन नदाब, अब्दुल मोहोळकर, विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले। त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आपल्याकडे मतांच्या रूपात वळू शकणार आहे का, हाही मोठा प्रश्न समाजात उपस्थित होऊ शकतो, हेही तितकंच महत्त्वाचं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।